अनिकेत. गोलंदाजी मार्गावरती भावेश येतोय पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू सूर्यकसा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडूपर्यंत पोहोचलेत, परंतु जीवनदान मिळते या मॅच मध्ये आणि 2 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवरती. टायमिंग सेट केले गेले, 1:25 झाली आहेत. बघा सांगोडे गावचे सुपुत्र योग पाटील यांच्याकडून सरपंचाचे सुपुत्र यांच्याकडून शुभेच्छा येत्या सांगोडे संघाला अनुपस्थित आहेत या मॅचला. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, आता कॉटन बॉलची संधी असेल. दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना भावेश, पहिला धक्का लागत असताना गावदेवी कांबा संघाला. भावेश गोलंदाजी मार्कवरती हॅप ट्रॅकर होता, मोठा फटका कन्वर्ट करता आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी करते भावेश पहिल्या षटकामध्ये. पहिले चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट केरी केली सागरची, त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळते तिसऱ्या चेंडूवरती. फुल टच चेंडू फक्त दिशा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, धावतायत, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. आठवण करून देणारा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. चला विश्वास जिंकणे आपण यायचंय. सूर्य कसा फटका पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सुरेख क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते एबीच्या माध्यमातून. उचलतील फेकतील तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्या त्या 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8 या आकड्यावरती. गोलंदाजाचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण केलं. गोलंदाजी मार्फत ऋतिक येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या भावेशने आणि 1 मोहरा देखील टिपलाय सागरच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना आपल्याला वेगळी पाहायला मिळते.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट चिकाडा लागत असताना अजून एक धक्का लागतो पहिल्या चेंडूवरती. अनिकेत देखील डगआउटच्या आश्रयाला जड पावलांनी माघारी. भाग्यश इथे मैदानच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती. स्ट्राईकला असेल भाग्यश. फुल टच चेंडू 55 नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तेव्हा आली एक धाव. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. चला विश्वास जी केने कुठे असतील आपण यायचे समालोचन कक्षामध्ये. नाही तुम्हाला आपल्याला बोलवत आहेत. 10 धाव धावफलकावरती. यापुढचा चेंडू फ्रीट असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. तो वाईट चेंडू अतिरिक्त धाव पाहायला मिळते आपल्याला मैदानच्या आतमध्ये. फ्रीट कंटिन्यू असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 डबल फिगर मध्ये. हा सामना दोन्ही संघांसाठी तेवढाच सूर्य कसा फटका पाहायला मिळते समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पण तो फ्रीटचा चेंडू होता आणि तत्पूर्वी आली आहे एक धाव. झेल ड्रॉप होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. भाग्यश आणि अनिकेतला चांगली पार्टनरशिप बनवायला लागली या मॅच मध्ये. मिळते लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण उचलतील फेकतील तत्पूर्वी आलेल्या धावा पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्या त्या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 14 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक असतील ते दुसऱ्या षटकामध्ये 3. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील केली जाते बा तू पंच कोणते सहमत नाही या अपील पासून. पुन्हा एकदा जागा बनवली फटक्यासाठी आणि फटक्याला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. परंतु काय घडते मैदानच्या आतमध्ये झेल करण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे स्किड होत आहेत. षटकार येतो वाघेच्या बॅट मधून. कांबा संघाला
धावा धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवरती भावेश उर्फ एबी. ज्या भावेशने मागील मॅच मध्ये सामना जिंकून दिला होता सांगोडे संघाला, तोच येतो तिसऱ्या षटकामध्ये. 5 मिनिटांचा वेळ असेल षटक फेकण्यासाठी तुमच्याकडे. अन्यथा एक प्लेयर आपल्याला आतमध्ये घ्यावे लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत सूर्य कशी कामगिरी राहिली सांगोडे संघाची, परंतु कांबा संघाला देखील विसरून चालणार नाही. तो संघ देखील तेवढा ताकदीचा संघ, परंतु सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय. ब्लॉकर मध्ये चेंडू होता, फक्त दिशा दिली समोरच्या. थोडेसे फंबल होत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केले जातात मैदानच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा विश्वासजी केने कुठे असतील आपण यायचे, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. मॅच हारले म्हणून काय होत नाही, अजून भरपूर साऱ्या टुर्नामेंट आहेत आपल्यासाठी. चला मेजवानी देखील आली, मनीष तुम्हाला सांगतायत. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि फलंदाज बाद होईल. आता अनिकेतची खेळी संपुष्टात. यापुढीलचा सामना आम्ही खेळणार आहोत, पहिल्या फेरीतली तिसरा सामना. भावेश गोलंदाजी मार्गाने सामना करतील ते प्रवीण. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू येते. पुढीलचा सामना पहिल्या फेरीतील साई एकविरा मोईली त्यांना फाईट करताना. जय बजरंग वासुंद्री संघ. चला दोन्ही संघाचे संघटक घ्यायचे. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला गेला होता. रनआउटची संधी असेल, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते मैदानच्या आतमध्ये. संघाची धाव संख्या 23. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये भावेशच्या माध्यमातून. नक्की यासाठी जाणला जातो भावेश, चांगली गोलंदाजी करतोय मैदानच्या आतमध्ये. धावा येत नाहीत. स्विचिटचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आमच्याकडे वळतील आणि वाईटचा इशारा येतोय हेमंतजी टेंबे सरांचा. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. अतिरिक्त धावा येतात मैदानच्या आतमध्ये. स्ट्राईकला येते विकास. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. निदा चेंडू पाहायला मिळतो, कमबॅक करते गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये भावेश. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत धावा खर्च केले तर फक्त 5. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती धावा लागल्या गेल्या त्या 25 या आकड्यावरती. विश्वासजी केने थोडेसे निराश आणि हताश पाहायला मिळत आहेत.
थोड्याशा चुका देखील झाल्या, त्यामुळेच या स्पर्धेच्या बाहेर झाले कोंडेरी संघ. तर शेवटच्या षटकामध्ये विश्वास केने यांनी गोलंदाजी केली असते ना, तर मॅचचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु संगणकावरती प्रेशर होता. पुन्हा एकदा काय करते मैदानच्या आतमध्ये, सूर्य कशी गोलंदाजी करते दीप, आणि फलंदाज बाद होईल आता प्रवीण. पुढील फलंदाज मैदानच्या आतमध्ये साईल येतोय, न्यू बॅटर. स्ट्राईकला असेल विकास, झकास कामगिरी करावी लागेल. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, पंचांचा इशारा हेमंत टेंबे सरांचा. 26 धावा धावपलकावरती, पूर्णपणे धावा रोखल्या गेल्यात या मॅच मध्ये. यानंतरचा सामना जय बजरंग वासुनी त्यांना फाईट करताना साई एक्युरा स्पोर्ट्स मोहिली. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचं कोणतंही कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी करतोय चौथ्या षटकामध्ये गोलंदाज दीप. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कोणतंही उत्तर नाही विकास कडे. बघा इकडून गाडी घेऊन जायचे मंडपच्या मागून. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडूचा फुल टॉल वसूल करता आला नाही. आणि आता पंचांचा इशारा नो चेंडू. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न असेल. बघा रिव्ह्यू कोणताही नसेल. पंचांना जर डाऊटफुल असेल तर पंच घेऊ शकतात, फक्त रिव्ह्यू कोणत्याच संघासाठी नसेल. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सांगोडे संघ त्वरित.
चला ऑन फील्ड अंपायर आपला डिसिजन काय असेल ते कळवायचंय. नो चेंडू असेल. कॅमेरा फ्रंट अँगलने दिसत नाहीये. नो चेंडू असेल. फ्री हिट असेल या चेंडूवरती. धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या. 9+3 अशा धावा मिळतील. 29 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होतील. फलंदाज पंच फलंदाज कोण बाद असेल कळवायचे त्वरित. ती घेतोय. चला थोडस फास्ट केलायचं. 30 धावा धावपलकावरती. चेंडू शिल्लक असतील ते 2. यापुढीलचा सामना आम्ही खेळणार आहोत पहिल्या फेरीतील तिसरा सामना. जय बजरंग वासुंदी त्यांना फाईट करताना साई एकुरा स्पोर्ट मोहिनी संघ. चला दोन्ही संघांचे संगणक तोर द्यायचे. टॉस केलं जाईल मनीष धुमाळ यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्क लाईनचा चेंडू होता परंतु एकदा मिळते बाईकच्या स्वरूपात. धावपलकर धावा लागल्या 31 धावा. एखादा मोठा फटका येणे गरजेचा असेल गावदे खांबा संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक मैदानच्या आतमध्ये. कुठेतरी रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. 31 धावा धावपलकावरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. विकासच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या बॉल वरती येतोय चौकार. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 35 आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. साईका दिवाना सांगोडा या संघासमोर. दोन्ही संघांसाठी त्वरित आपण यायचंय. वासुद्दी संघाचे संघानेक आलेले आहेत. चला मोहिली संघ आपण यायचे आणि 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना साई एक्युरा स्पोर्ट्स मोहिली संघ त्यांना फाईट करत असताना जय बजरंग वासुंद्री. चला कॅप्टन येत आहे रोशन अंबारे. साई एक्युरा मोहिनी संघाचे कर्णधार. तुषारजी मडक्यांच्या शुभ टॉस केलं झालं मॅच. A1 जोडी एस टी पॅनलचे सर्वेसर्व हेमंत टेंबे सर त्यांच्या सोबतीला असतील. चेतन पाल सर.
अंदाज योग भाविक देखील मेजवानीची वाट पाहतायत. चला मेजवान जी आली असेल तर त्यांना द्यायची आपण. थोडेसे नाराज आहेत भाविक कारण की जेवणाचा टाइम झाले त्यांना देखील माहिती आहे. बंटी बैलाचे मालक आहेत. नक्की. हॅलो 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 डीजे तुषार. हॅलो 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 थोडं व्हॉल्यूम द्यायचं प्लीज जरा. हॅलो. चला दुपारच्या सत्रात आपण पाहतोय मैदानात चालू असलेले एक विद्यमान लढत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला आपण पाहतो गावधवी कांबा त्यांच्यापेक्षा सांगोडे संघ. सूर्य एक मॅच आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. धाव. हॅलो. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे तब्बल या चेंडूवरती सिंगल एकवटी गेली. फलंदाज भावेश आणि योगेशच्या माध्यमातून सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो. जेलची संधी असेल. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज हॅलो योगेशच्या बॅट मधून षटकाराने आगाज केलाय. बघा सिंगल होती तिथे कुठेतरी धावा वाचल्या असत्या परंतु स्ट्राईक चेंज झाली आणि ओव्हरपिच चेंडू सोडेल तर भावेश कसला. भावेशच्या बॅटमधून पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 36 धावांचं एक माफक आव्हान आहे परंतु 4 षटकाचा सामना आहे हे देखील विसरून चालणार नाही. आदेश. नेक्स्ट बॉल. गोलंदाज शुभम. यावेळेस अतिरिक्त काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा जिथे कुठे सरळ बॅटने तुमच्या धावा येत आहेत तरी सुद्धा अतिरिक्त प्रयत्न करून तुम्ही स्वतःला आणि संघाला देखील धोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. विनाशकाली विपरीत बुद्धी याला म्हटलं देखील जाईल. रिव्हर्सचा फटका म्हणजेच एकदा यावेळेस चॉप करत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेने एकदा येते. योगेशला देखील माहिती आहे आपल्याकडे जास्ती धावा नाहीत. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला सेन्सिबल मला क्रिकेट खेळलं जातं मैदानच्या आतमध्ये. 36 धावांचं एक टार्गेट सेट केलं तर म्हणजे गावदेवी कांबा या संघाने साईका देवाना सांगोडे ब या संघासमोर सकाळच्या सत्रात त्यांनी धावा डिफेंड केल्या होत्या परंतु यावेळेस मात्र त्यांना धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर सुरेख केली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहील. यावेळेस लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक होते. गुड फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचं आहे. बंटी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 2 ते 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. कोणतेही धाव तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही या मैदानावरती कारण की कालच्या दिवसामध्ये 90 धावा देखील चेस झाल्या असत्या परंतु तसं काही घडलं नाही. नांदप संघ होता अनकरपाडा संघाच्या विरोधात. एक चेंडू आणि 4 धावांची गरज होती. शेवटचा चेंडू डॉट आला त्यामुळेच अनकरपाडा संघ विजयी झाला त्या मॅच मध्ये आणि नांदेड संघाला परास्त व्हावं लागले. दरम्यान वाईट चेंडू आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल शुभमचा ओ द विकेट. यावेळेस देखील कट केला जातोय. एवढं सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळतं बंटीच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
उपस्थित आहेत, यायचे भाविक भोईर आपल्याला देखील विनंती करतो. जवानीचा आस्वाद घ्यायचा आहे भाविक आपण. बघा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नाने ही स्पर्धा आपल्याला खेळवण्यात येत आहे. असोसिएशन मध्ये असलेले जे खेळाडू ते खेळाडू या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक शिस्तबद्ध स्पर्धा 2025च्या पर्वातील पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आयोजन आणि तेवढंच शिस्तबद्ध नियोजन. कल्याण ग्रामीणमध्ये जे कोणी खेळाडू असतील त्यांनी देखील नियमांचं आणि शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. दिलेल्या वेळात उपलब्ध राहणं, दिलेल्या वेळामध्ये सामना संपवणं आणि दिलेल्या सूचनांचं पालन करून मैदानामध्ये उतरणं. असोसिएशनमध्ये जे खेळाडू आहेत ज्यांचे फॉर्म फिलअप केलेले आहेत तेच खेळाडू असोसिएशनच्या नियमांप्रमाणे या सामन्याचा लाभ घेऊ शकतात. आणि दरम्यान आलेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसवते. आदेश 13 या आकड्यावरती. अजूनही 23 धावांची गरज आहे मैदानच्या आतमध्ये. सुरेख अशी कामगिरी राहिली दोन्ही संघांची, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. धावा कमी आहेत गावदेवी खांबा संघासमोर, परंतु लढतायत. नक्कीच आदेश, धावा कोणत्याच कमी नसतात. धावा रोखणं आपल्या हातात असतं. हा चेंडू बघा हातीरिक्त करण्याचा प्रयत्न केला, थोडीशी गती कमी करण्याचा प्रयत्न केला, चेंडू निसटला आणि भीमारच्या स्वरूपात नशिबाचा पंजा खोलला जातोय. तो म्हणजेच साईका दिवाना सांगोडे क्रिकेट संघ ब साठी. नक्की सोने का सुहागा होत असताना साईका दिवाना सांगोडा संघ आणि या पुढील चेंडू असणार तो म्हणजेच फ्री हिट. पाहूया किती धावांची मेजवानी मिळते त्या फ्री हिटच्या चेंडूवर. आदेश चला विनंती करतो भाविक सेट भोईर कुठे असेल याचे बंटी बैलाचे मालक समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचंय. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. फलंदाजाला चेंडू कायचा समजला नाही. अनिकेत येतात, गॅदर काढतात, सुरेख गॅदरिंग पाहायला मिळाली, परंतु तेवढीच वाईड फेकी पाहायला मिळते, परंतु कोणतंच नुकसान नसणार आहे. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे. पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, 2 धावा येतात या चेंडूवरती. सुरेख अशी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावफलकाची धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. 20 या आकड्यावरती. अजूनही 16 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. नक्कीच नक्कीच 16 धावा. 16 धावा म्हटलं तर आस्किंग रन रेट आपण पाहायला गेलं तर प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 7. हा चेंडू यावेळेस देखील धावाची संधी. क्षेत्ररक्षक थोडेसे आपल्याला फंबल होताना पाहायला मिळाले. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. 21 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 21 म्हटलं तर गणपती बाप्पाचा शुभ आकडा मानला जातो. आदेश स्ट्राईकला पुन्हा एकदा भावेश. सुरेख अशी कामगिरी करतात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅट एरवी स्लिंग केली होती, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळते. अर्ली बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आतापर्यंत जमेची बाजू असेल ती म्हणजे साईका देवाना क्रिकेट संघाला की एकही गडी बाद नसणार आहे. एक चांगली स्वप्न व सुरुवात नक्कीच दोन्ही फलंदाजांनी करून दिले, परंतु खांबा संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ते देखील सांगतायत मागील सामना त्यांनी कशा प्रकारे जिंकवला, कशा प्रकारे विजय हिसकावून घेतला, तो म्हणजेच कोंडेरी संघाविरोधात. काय धावा होत्या, एक भलं मोठं टार्गेट सेट केलं होतं आजच्या दिवसातील कोंडेरी संघाने आणि तेवढाच सुरेख टार्गेट चेस केलं. 3 चेंडू झाले आतापर्यंत. 4 चेंडू 4. ओके, थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते स्कोररच्या माध्यमातून. दुपारचं सत्र आहे, गुणलेखक देखील सुद्धा मेजवानाची वाट पाहत आहेत. जिग्नेश टेन्शन घ्यायचं नाहीये, त्याचाच असर आपल्याला पाहायला मिळते जिग्नेश वरती. पुन्हा एकदा चपराक लगवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित भावेश. परंतु काय घडते मैदानच्या आतमध्ये, गचाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावा अडवण्यामध्ये यश आलाय. नक्कीच नक्कीच झेल जरूर ड्रॉप झाला होता, परंतु 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. या 2 धावा किती उपयुक्त ठरतात ते म्हणजेच येणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला कळेल. जर मनीष पाहिलं गेलं ना तर अजून अनेक साऱ्या टीमचा सराव देखील नाहीये, काय काय ना ग्राउंड देखील नाहीये. नक्कीच अवकाळी पावसाने यावर्षी खूपच मोठी
नुकसान केलेलं आहे ते म्हणजे आपल्या कृषी प्रधान देशाचा म्हणजे शेतकऱ्यांचा शेतकरी वर्गाचा देखील अवकाळी पाऊस खूप काही मिस्टेक करून वाईट गेलेला चेंडू आहे. अतिरिक्त धावेच्या मैदानच्या आतमध्ये हेमंत टेंबे सरांचा इशारा येते. कारण ज्यावेळेस भात तयार होतो, भात सज्ज असतो आणि कापण्याची वेळ असते, कापून झाल्यानंतर झोडपणी करावी लागते, त्यावेळेसच पावसाने जो आक्रमण केला होता त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं होतं. शासनाने देखील शेतकऱ्यांकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहील या गोष्टीसाठी. पाहूया मैदानात पुन्हा एकदा अनिकेत रायटा मौद विकेट. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाजाने सुद्धा तेवढाच सुरेख चेंडू खेळून काढलाय. यष्टिरक्षक बीट होत आहेत, फाईन लेग बीट होत आहेत आणि चेंडू चाललाय सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. दोन षटकांच्या समाप्तीने धावा लागलेल्या 28. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 8 धावांची गरज असेल. चला बंटी बैलाचा मालक यांचं देखील आगमन झालेलं आहे. चला फटाकड्यांची आतिषबाजी देखील केली जाते, परंतु या पुढील सामना एक बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहतो वासुंद्री, तर त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे साई एकविरा स्पोर्ट्स मोहिली. आता मात्र सामना थोडासा आपल्याला जवळ येत असताना पाहायला मिळते, तो म्हणजेच साईका दिवाना सांगोड्या संघासाठी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असते. ते म्हणजे मार्क वरती ऋतिक येते तिसऱ्या षटकामध्ये. 8 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो काय करते पहिल्या चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, फलंदाज त्रिपला उद्ध्वस्त. पार्टनरशिप ब्रेक होते 28 धावांची तिसऱ्या षटकामध्ये. फलंदाज बाद होईल योगेशला मैदान सोडावं लागते. चला 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना अजूनही कोणत्याही संघाच्या बाजूने झुकलेला नाहीये, कारण जोपर्यंत अंतिम धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जात नाही तोपर्यंत विजय निश्चित केला जात नाही. आदेश याची देखील आपण नोंद घ्यायची. दोन्ही संघांनी सामने एक एक तसेच प्रकारचे जिंकलेले होते. सांगोडे संघ देखील हरता हरता जिंकला आणि कांबा संघ देखील हरता हरता जिंकला. परत त्यांच्यामध्ये लागलेली गाठ. सुरेख असा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु काय करताय, झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. उचलतील फेकतील. या चेंडूवरती धावा एकवटल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 चला वासुंदी संघाने कुठे असेल तर आपले नयन धुमाल यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा लवकरात लवकर. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाज बाद होईल. या चेंडूवरती सुरेख गोलंदाजी करताना ऋतिकला पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये. आणि हा फलंदाज देखील त्याच प्रकारे यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतलेल्या आहेत. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. विकी येतो मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये ए गटातील आपण सामने पाहणार आहोत.
आमचे साथी समालोचक विश्वाची केने मागील सामना गवमल्यानंतर थोडंसं टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आदेश. नक्कीच कारण जेव्हा जेव्हा सामना हरतो आपला संघ हरतो तर आपला संघ हरत नाही आपला गाव देखील हरतो आदेश. परंतु खेळाडूला जास्ती टेन्शन होत नाही तेवढा 12th मॅनला टेन्शन होतोय. नक्कीच परंतु विश्वास हे 12th मॅनच्या भूमिकेत नव्हते. ते स्वतः मैदानामध्ये रणांगणामध्ये लढण्यासाठी गेलेले परंतु लढाईमध्ये ते पराभव झालेला आहे त्यांचा. काही हरकत नाही विश्वास ये तो अभी शुरुआत है. हो पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव मैदानच्या आतमध्ये. नक्कीच नक्कीच डीजे तुषार देखील बघा समालोचकांबरोबर राहून त्यांच्यामध्ये सुद्धा विचारांचं परिवर्तन होताना पाहायला मिळतंय. आम्हाला कळवतात संघ हरतो गाव हरतो परंतु स्वतःचा आत्मविश्वास हरवून देऊ नका. कारण विश्वास केने यांचंच एक आपण पाहू शकता उक्ती आहे डायलॉग आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ती आपल्याला संदर्भासहित स्पष्टीकरण सांगितलेली का जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुमच्या आत्मविश्वासाला मरण नाही कलागुणांना वाव मिळेल तुमच्या. यावेळेस देखील बॉडीवर चेंडू ब्रश झाला होता तेवढे सुरेख यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळालं. सागरचं एक धाव घेण्यापासून चुकत नाही धावफलक एकने पुढे जाते तब्बल जाऊन पोचले ते म्हणजे 32. 8 चेंडूंचं समीकरण 4 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर्स स्टाईलने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मी म्हटलं होतं आधी सांगोडा संघामध्ये मला वाटतं सगळेच एबी डिव्हिलियर्स भरलेले आहेत की काय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानच्या आतमध्ये खांबा संघाला. बिच्छू देखील सामना एन्जॉय करतायत समालोचन कक्षाच्या समोरून. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना थर्डमॅनला क्षेत्ररक्षक कोणताही नाही उपस्थित. चेंडू थांबवण्यामध्ये यश आले उचलतील फेकतील रनआउटची संधी असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 34 या आकड्यावरती सामना गेला शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही आणि बिच्छू बनकरी याचं आपण देखील समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. बिच्छू बनकरी कुठे असतील याचं आपलं देखील स्वागत असेल गावदेवी चषक 2025च्या पर्वामध्ये. विनायक बनकरी या नावाने सुपरिचित आहेत. याचं विनायक आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी चषक 2025 मध्ये नयन धुमाल यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. पंतांची भूमिका देखील पार पाडत आहे हेमंत जिटेबे एसटी पॅनलचे सर्व चेतन पाल देखील त्यांच्या सोबतीला असतील. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्गावरती लेफ्ट हँड गोलंदाज साहिलला पाहू शकता. 7 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू निर्धाव येतोय परंतु काय करते चपळाई दाखवत असताना एसटी रक्षक फलंदाज बाद होईल. नक्कीच फलंदाज बाद झालेला आहे परंतु कोणत्या एंडला फलंदाज बाद झाला हे देखील पंच आम्हाला कळवायचं आहे. ओके नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होतोय की स्ट्राईक एंडला पाहूया. पंचांचा इशाऱ्याची वाट बघतोय आपण. पंच स्ट्राईक एंडला फलंदाज बाद असणार आहे म्हणजे नवीन बॅट्समन 5 चेंडू 2 धावा आतापर्यंत बनवायच्या त्या म्हणजेच सायका देवाना सांगोड्या संघाला. वासुंद्री संघ देखील येतोय त्यांचं देखील वेलकम. पुढील फलंदाज चेतन जो चेतन मागच्या मॅच मध्ये शून्याचा भोपळा घेऊन डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळाला. आता या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. फक्त 2 धावा बनवायची आहेत 6 चेंडू मध्ये. हो यावेळेस लॉफ्ट हिट क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील तत्पूर्वी 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि सुरेखरित्या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आणि सायका दिवाना सांगोडे या संघाने आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच मध्ये प्रवेश घेतलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन सांगोडे संघ अँड हार्ड लक. गावदेवी
क्रिकेट कांबा. संघ कांबा. तुम्ही देखील खूप चांगला केला या मॅच मध्ये. चला याच्यानंतर आपण सामना खेळून आहोत. जय बजरंग वासून त्यांना फाईट करताना साई एकविरा स्पोर्ट्स मोहिली. चला मोहिली संघ समालोचन कक्षाच्या समोरच मैदानामध्ये प्रवेश करायची याची नोंद घ्यायची आपण देखील. मोहिले संघ वारंवार विनंती करते रोशनजी अंबारे देखील असतील इन